तेरी आँखें का यो काजल, मन करे से गोरी घायल, तू सहज सहज पाँव धर ले, मेरा दिल धडकावे पायल. मंडळी, माझा आवाज इग्नोर करा. पण हे गाणं वाजलं की पोरं स्टेजकडं एकटक नजर लावून बसायची, हे मात्र खरंय. मग पोरांच्या काळजाचा ठोका चुकवाई यायची ती साध्या सुटातली, डोक्यावर ओढणी, पायात घुंगराचं पैंजण आणि जबरदस्त हरियाणवी ठेका धरत हरियाणाची क्वीन सपना चौधरी. त्या काळात सपना चौधरी ही फक्त एक डान्सर नव्हती, तर लाखो पोरांची क्रश होती. अहो, कॉलेजच्या पोरांपासनं म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे सपनाचे दिवाने होते. फक्त अनाउन्समेंट जरी झाली की पुढचं गाणं सपना चौधरीचं आहे, तरी पोरं चवताळून उड्या मारायला लागायची. काही म्हणा, पण तिचा स्वॅगच वेगळा होता. पण एकेकाळी जी सपना स्टेज गाजवायची ती आज कुठं दिसत नाही हो. म्हणूनच सपना चौधरी अचानक गायब कुठं झाली, आधीसारखे तिचे शो का होत नाहीत, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, सगळ्यात आधी सपनाच्या प्रवासाबद्दल थोडं जाणून घेऊयात. तर हरियाणातल्या रोहतक गावात 25 सप्टेंबर 1990 साली सपना चौधरीचा जन्म झाला. तिचे वडील भूपेंद्र अत्री हे एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते. त्यांनी नीलम चौधरी नावाच्या महिलेसोबत लव्ह मॅरेज केलं. सपना ही त्यांची सगळ्यात मोठी मुलगी. सपना लहानपणी शाळेत खूप हुशार होती. लहानपणी जेव्हा तिला कोणी विचारायचं की तू मोठी झाल्यावर काय होणार, तर तिचं उत्तर ठरलेलं असायचं. ती म्हणायची, मला पोलीस ऑफिसर व्हायचंय. तिच्या वडिलांची सुद्धा इच्छा तशीच होती, पण पुढं नशिबानं तिची साथ सोडली. नाईलाजानं तिला स्टेज डान्सर म्हणून काम करावं लागलं. त्याचं झालं असं, सपना 12 वर्षाची असताना तिच्या वडिलांचं अकाली निधन झालं. त्या धक्क्यातून सावरायला तिच्या आईला खूप काळ जावा लागला. त्या दरम्यान सपनाच्या घरची आर्थिक परिस्थिती खराब झाली. नातेवाईकांनी जबाबदारी झटकून हात वर केले. मग घर खर्च चालवण्यासाठी सपनाच्या आईनं घरावर कर्ज काढलं. 12 वर्षाच्या सपनाला आपल्या घरावर आलेल्या त्या संकटाची जाण होती. तिनं आपलं काळीज घट्ट करून स्वतःच्या खांद्यावर आईची आणि भावंडांची जबाबदारी घ्यायचं ठरवलं. आता आपणच आईला घर चालवण्यासाठी हातभार लावला पाहिजे, ही जाणीव तिला होती. तसं लहानपणापासूनच सपनाला उत्तम नाचता आणि गाता यायचं. तिच्या आईकडून तिला ही देणगी मिळाली होती. त्याचाच वापर करून तिनं हरियाणातल्या एका लोकल ऑर्केस्ट्रामध्ये काम करायला सुरुवात केली. नंतर जशी संधी मिळेल तसं सपनानं आपल्या डान्सची आणि गायनाची कला लोकांपुढे सादर करायला सुरुवात केली. त्यावेळी तिला दिवसाकाठी 500 ते 1000 रुपये मिळायचे. साधारण 2 महिन्यात ती 30 ते 40 शो करायची आणि मिळालेल्या पैशातून आपलं घर चालवायची. पुढं वाढत्या वयासोबत तिनं स्वतःचा डान्स ऑर्केस्ट्रा काढण्याचा निर्णय घेतला. हरियाणातल्या लोकल डान्स ग्रुपमधल्या मुलींना जमवून तिनं पुढाऱ्यांचे वाढदिवस आणि इतर सार्वजनिक फेस्टिवलच्या निमित्तानं डान्स कार्यक्रम करायला सुरुवात केली. पण सपना हरियाणवी सलवार, कमीज आणि गळ्यात दुपट्टा अशी अंगभर कपडे घालूनच शो करायची. देसी लुकमध्ये नाचणारी सपना लोकांच्या काळजात घर करून बसली होती आणि त्यामुळं थोड्याच काळात सपना चौधरी आणि तिचा ऑर्केस्ट्रा हरियाणातला नंबर 1 चा डान्स शो बनला. हरियाणाची लोक सपनाला बघण्यासाठी जीव धोक्यात घालून कार्यक्रमाला हजेरी लावायला लागली. कुणी घराच्या छतावर तर कुणी झाडावर चढून सपनाचा डान्स बघायला लागलं. हजारो लोकांच्या उपस्थितीत सपनाचे कार्यक्रम व्हायला लागले. पुढे तिच्या लोकप्रियतेत आणखीन भर पडली जेव्हा तिनं सॉलिड बॉडी हे गाणं स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलं. ते गाणं हरियाणात तुफान गाजलं. त्या गाण्यामुळे सपना रातोरात हरियाणाची टॉप सेलिब्रिटी झाली. त्यानंतर तिच्या कार्यक्रमांची मागणी वाढली. तिच्या डान्स शो साठी लाखो रुपये ती घ्यायला लागली. पुढे काही काळात तिनं एक हाती हरियाणाच्या ऑर्केस्ट्रा क्षेत्रावर राज्य केलं. पुरेसे पैसे जमा झाल्यावर तिनं सगळ्यात पहिलं आपलं घर कर्जमुक्त केलं आणि आईच्या हातात घराची कागदपत्र सोपवली. त्यावेळी तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. तिची वाढती लोकप्रियता बघून पुढच्या काही काळात सपनाला हरियाणाच्या म्युझिक इंडस्ट्रीकडून अल्बम सॉंग्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत तिनं तेरी आँखियों का यो काजल, तू चीज लाजवाब, तेरा कोई न जवाब, इंग्लिश मीडियम पडी हुई, बंदूक चलेगी तेरी बंदूक चलेगी अशी अनेक गाणी केली. पुढे आपल्या ऑर्केस्ट्रामध्ये देखील ती त्याच गाण्यांवर बेधुंद होऊन नाचायला लागली. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या गाण्यांची आणि डान्सची तुफान चर्चा व्हायला लागली. तिच्या डान्सच्या क्लिप देखील इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्या. त्याचा परिणाम असा झाला की तिची गाणी हरियाणासह दिल्ली, यूपी, बिहार, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि अगदी महाराष्ट्राच्या गावागावात सुद्धा फेमस झाली.
ज्याला हरियाणवी भाषा कळत नव्हती तो पण सपनाच्या डान्सचा फॅन झाला आणि बघता बघता सपना सगळ्या देशाची क्रश झाली. स्वतःच्या गाडीपासून ते अगदी बॉडीगार्ड ठेवण्यापर्यंत सपनाकडे पैसे आले. पण नंतर ती एका मोठ्या वादात अडकली. त्याचं झालं असं की गुडगावमध्ये एका शो दरम्यान तिच्याकडून गाणं म्हणताना दलितांच्या भावना दुखावतील अशा जातीवाचक शब्दांचा उल्लेख झाला. त्यावरून सपना विरोधात गुडगावमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. मीडियानं देखील ते प्रकरण भयंकर उचलून धरलं. दलित समाजाकडून सोशल मीडियापासून रस्त्यावर उतरून सपना विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सपनानं याबद्दल माध्यमांसमोर हात जोडून माफी देखील मागितली. पण लोकांचा राग शांत झाला नाही. मग निराश झालेल्या सपनानं विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. पण वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे सपनाचा जीव वाचला. सपनाच्या आईनं त्यावेळी तत्कालीन मंत्र्यांची भेट घेऊन सपनाची बाजू मांडली आणि नंतर त्या प्रकरणावर पडदा पडला. पुढे त्या कॉन्ट्रोव्हर्सी नंतर सपनाला बिग बॉस हिंदीच्या 11व्या सीझन मध्ये स्पर्धक म्हणून घेण्यात आलं. आता बिग बॉस मध्ये काय होतं हे तुम्हाला माहितच आहे. तिथंही सपनानं आपल्या हरियाणवी दम दाखवत इतर स्पर्धकांना मापात ठेवलं. स्वतः सलमान खानही सपनाचा फॅन झालेला लोकांना बघायला मिळाला. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर सपनानं पूर्वीसारखे आपले स्टेज शो आणि अल्बम सॉन्ग सुरू केले. त्यानंतर 2019 साली सपनानं आपल्या करिअरमध्ये टर्न घेतला आणि बीजेपी मध्ये प्रवेश करून ती दिल्लीच्या राजकारणात ऍक्टिव्ह झाली. काही काळानंतर सपना पुन्हा चर्चेत आली. पण यावेळी कारण मात्र वेगळं होतं. ते म्हणजे लग्न आणि मातृत्व. कुटुंबातल्या दुःखद घटनेमुळे हे लग्न सार्वजनिक झालं नाही. 2020 साली तिनं हरियाणवी गायक वीर साहू याच्या सोबत लग्न केलं. तिला एक मुलगा देखील झाला, ज्याची माहिती वीरनं स्वतः फेसबुक लाईव्हद्वारे दिली. सगळ्यांना सपनाच्या लग्नाची आणि त्यांच्या मुलाची बातमी मिळाली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तिचे सगळे चाहते चक्रावले. यानंतर परळीत दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात सपना चौधरीच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. यामुळं पुन्हा ती नव्यानं चर्चेत आली. पण त्यानंतर मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाली. तिनं शो करणं बंद केलं. तिची गाणी येणं हळूहळू कमी झालं आणि मग 2024 मध्ये सपना दुसऱ्यांदा आई झाली. सपनानं अजून एका गोंडस मुलाला जन्म दिला. सपनानं हरियाणा इथल्या मदनहेडी गावात तिच्या दुसऱ्या मुलाच्या नामकरण सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्यात पंजाबी आणि हरियाणवी इंडस्ट्रीतील अनेक मोठे स्टार सहभागी झाले होते. इतकंच नाही तर उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातले तिचे चाहतेही आले होते. सपनाच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी 30,000पेक्षा अधिक लोक नामकरण सोहळ्यासाठी जमले होते, अशी माहिती माध्यमांकडून समोर आली. तेव्हाही ती चर्चेचा विषय बनली होती. सपना चौधरी आता पहिल्यासारखे पब्लिक शो जास्त करत नाही. ती सध्या हरियाणवी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. मधून अधून तिची गाणी येत असतात. 2025 मध्ये तिची 2 गाणी रिलीज झाली होती. ती म्हणजे सुथरी आणि सरकार. त्याचबरोबर सध्या ती तिच्या फॅमिली सोबत जास्त टाइम स्पेंड करतीये. पण मंडळी काही म्हणा, सपनानं एक काळ गाजवला होता. पोरं सपनाच्या गाण्याची वाट बघत असायची. सपना स्टेजवर आली की चाहत्यांमध्ये राडा व्हायचा. सपनाचे चाहते आजही सपनाची गाणी तेवढ्याच आवडीनं बघतात. आज सपना चौधरी स्टेजवर जास्त दिसत नसली तरी ती कुठंच गायब झालेली नाही. तिनं फक्त आयुष्याचा मार्ग थोडा बदललाय. हजारोंच्या टाळ्यांनंतर आता ती लेकरांच्या हसण्यात रमलीये. आजही तिचं गाणं लागलं की पाय आपोआप ठेका धरतातच. आजही ती लाखोंच्या मनातली क्वीन आहे. मंडळी, सपना चौधरी बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तिचं कोणतं गाणं तुम्हाला आवडतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.